तर मागील अनेक वर्षापासून बदलापूरमध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण होते आणि आता आपण या पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन नेमकी एसटीपी कसा करेल या संदर्भात नेमकं काय भूमिका आहे आणि कशा प्रकारे? खरं म्हणजे बदलापूर शहरामध्ये या नाल्याजवळ पावसाळी पाण्याचं योग्य नियोजन न केल्यामुळे काही काही भागामध्ये पाणी साठतं. त्यामध्ये विशेष करून हेंद्रेपाडा भारत कॉलेजचा परिसर असो, आमचं शनीनगर मोनानंद नगरचा परिसर असो, कात्रप परिसरातील काही भाग असो, या सर्व ठिकाणी पाणी साठतं. या ठिकाणी पुराचं पाणी येतं. त्यामुळे पावसाळी पाण्याचं व्यवस्थापन व्हावं यासाठी हे 210 कोटी रुपयाचं काम या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की शनीनगर विभागातनं या विभागामध्ये काम सुरू आहे. शनीनगर विभागामध्ये या कामाची सुरुवात झाली आणि निश्चितच या कामाची सुरुवात झाली. या कामामध्ये नाल्याचं खुलीकरण होणार आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूला भिंती उंच केल्या जाणार आहेत आणि पावसाळ्या पाण्याचं जे काही निचरा आहे तो व्यवस्थितरित्या केला जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक मध्यभागी स्ट्रेंच टाकला जाणार आहे, म्हणजे छोटा नाला जो टाकला जाणार आहे, म्हणजे ज्या वेळेला पावसाळी परिस्थिती नसेल त्यावेळेला नाला पूर्ण भरून वाहणार नाही, मध्यभागातनं पाणी जाणार आहे. त्यामुळे साफसफाई व्यवस्थित होणार आहे. जे काही मच्छर वगैरे इतर त्रास किंवा दुर्गंधी हे देखील कमी होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाल्याची स्वच्छता राखण्याचं काम याच्या माध्यमातून होणार आहे. कोळगाव बदलापूर नगरपालिकेचा जो काही कारभार आहे तो आमच्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या हातामध्ये आल्यानंतर अनेकविध आम्ही उपक्रम या ठिकाणी सुरू केले. त्यातला हा महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे बदलापूर शहराचं सुनियोजित असा नाला होणार आहे. त्याच्यावरती आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. जे काही 60 ते 70 लाख रुपये नगरपालिकेचं बिल दर महिन्याला जात आहे, तर या नाल्यावरच किंवा नाल्याच्या बाजूलाच जी काही आता आपण या ठिकाणी जे काही स्लॅब टाकणार आहोत किंवा या ठिकाणी जे काही काम करणार आहोत त्याच्या बाजूलाच आपण सोलर सिस्टीम लावायचा प्रयत्न करतो, जेणेकरून 60 ते 70 लाखाचं या ठिकाणी उत्पन्न नगरपालिकेला होणार आहे. म्हणजे नगरपालिकेचं बिल वाचलं म्हणजे ते उत्पन्न होणार. दुसरं, या ठिकाणी असलेला ब्लू लाईन रेड लाईनचा जो काही प्रश्न आहे तो देखील मार्गी लावण्यासाठी याचा फायदा होणार आहे. जर पाणीच भरलं नाही तर ब्लू लाईन रेड लाईन राहणारच नाही. ती देखील आम्ही मागणी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची जी काही रिडेव्हलपमेंट अडकली आहे, 6 मीटरचे रस्ते 9 मीटर होण्यासंदर्भात, या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांकडे जे काही प्रस्ताव पेंडिंग आहे तो तातडीने पूर्ण व्हावा अशा प्रकारची मागणी केली. आमदार कथोरे साहेबांनी ती देखील मान्य केली. निश्चित आजच आमच्या परिसरामध्ये असो, हेंद्रेपाडा असो, शनीनगर असो, पॅरेज रोड असो, रमेशवाडी असो, जी काही ब्लू लाईन रेड लाईनमुळे रिडेव्हलपमेंट होत नाही त्या सर्व रिडेव्हलपमेंटचा प्रश्न या ठिकाणी दूर होणार आहे. साधारणतः किती कालावधी लागणार आहे? याची वर्क ऑर्डर जी दिलेली आहे त्याला 2 वर्ष दिली आहे. पण हा जो महत्त्वाचा पार्ट जो आपण डेड एंडनी सुरू करतोय म्हणजे हेंद्रेपाडा, शनीनगर या विभागांना करतोय आणि हळूहळू पुढे जाणार आहे. कारण या ठिकाणी पूर परिस्थिती जास्त होते. सर्व प्रवाह जो येतो डोंगरावरून तो या ठिकाणी जातो. तर इथे पहिले आपण काम सुरू करणार आहोत आणि माझ्या मते वर्षभरामध्ये पुढच्या पावसाळ्यापर्यंत इथली परिस्थिती एकदम पूर्णतः ओके झालेली आहे. परिस्थिती ओके जर झाली तर रिडेव्हलपमेंटला सगळ्यांना काय होईल? 100% ब्लू लाईन रेड लाईन उठली जाईल. इथले रस्ते सुनियोजित होतील आणि जी काही पाणी भरतं अशा प्रकारची जी काही खरं म्हणजे 2015 नंतर या ठिकाणी पाणी झालं नाही. पण जो काही त्याची जी हे सुरू असते चर्चा, ती चर्चा देखील कायमस्वरूपी बंद होईल. त्यामुळे निश्चितच या परिसरातील नागरिकांचा, बिल्डिंगचा आणि परिसराचा विकास होईल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.